हा. तर मग शेतामध्ये काय पेरलेलं आहे? आता शेतामध्ये कापूस आहे. बरं आणि तुमच्या मंडळी? मंडळी गेल्या 1.5 महिना झालं वारल्या. बरं, कशाने? त्या लग्नाला चालल्या होत्या, ती गाडीहून पडून वारल्या. बघा, खरोखरच किती एक माणसावर दुःख असतंय. या ठिकाणी या महाराजांवर एवढं संकट असताना, एवढं दुःख असताना या ठिकाणी पंढरीची वारी चुकून देत नाहीत. मला एवढंच आठवतं या बसमध्ये बघून आमचे चोले महाराज सदा म्हणत असतात, दुःखमुक्त जगला का रे कुणी जीवनात. तर मग शेतामध्ये काय पेरलेलं आहे? आता शेतामध्ये कापूस आहे. बरं आणि तुमच्या मंडळी? मंडळी गेल्या 1.5 महिना झालं वारल्या. बरं, कशाने? त्या लग्नाला चालल्या होत्या, ती गाडीहून पडून वारल्या. बघा, खरोखरच किती एक माणसावर दुःख असतंय. या ठिकाणी या महाराजांवर एवढं संकट असताना, एवढं दुःख असताना या ठिकाणी पंढरीची वारी चुकून देत नाहीत. मला एवढंच आठवतं या बसमध्ये बघून आमचे चोले महाराज सदा म्हणत असतात, दुःखमुक्त जगला का रे कुणी जीवनात.